संघर्ष योद्धा बोराडे यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी पुरणेत धनगर समाजाची बैठक। धनगर समाजाला एसटी प्रवर्गात सामील करण्याच्या मागणीसाठी जालना येथे संघर्ष योद्धा दीपक बोराडे यांनी आमरण उपोषण सुरू केले असून त्यांच्या या रास्त मागणीला पाठिंबा देण्यासाठी पूर्णा तालुक्यातील सकल धनगर समाजाने पूर्णा शहरातील खंडोबा मंदिर येथे बैठकीचे आयोजन केले होते। या बैठकीत सर्वानुमते दिनांक 24 सप्टेंबर 2025 ला जालना येथे सुरू असलेल्या उपोषणाला पाठिंबा म्हणून जायचे आहे, तर सोमवारी सकाळी 11 वाजता तहसील पूर्णा यांना निवेदन देण्यासाठी उपस्थित राहायचे आहे असे ठरले। यावेळी पूर्णा तालुक्यातील गौर, एरंडेश्वर, चुडावा, वझूर, ताडकळस, कावलगाव सर्कल मधील समाज धनगर समाजाच्या प्रतिनिधी कार्यकर्त्यांना आपला सहभाग नोंदवला होता। यावेळी पूर्णा तालुक्यातून 500 वाहने जालन्यातील सुरू असलेल्या आंदोलनात पाठिंबा देण्यासाठी जाणार असल्याची माहिती नारायणभाऊ पिसाळ यांनी माध्यमांशी बोलताना दिली। तर संयोजक विश्वनाथ होळकर यांनी सोमवारी निवेदन देण्यासाठी सर्व तालुक्यातील समाजानं 11 वाजता तहसील कार्यालयात उपस्थित राहावे असे आवाहन केले। आज समाजाची यासाठी बैठक होती। धनगर समाजाचं एसटी आरक्षण कित्येक वर्षापासून गोंगड भिजत राहिलेले आणि फडणवीस सरकारनं 2014लाच आश्वासन दिलं की पहिल्या कॅबिनेटमध्ये आम्ही तुम्हाला धनगर आरक्षण एसटी आरक्षण आम्ही देऊ। आजपर्यंत त्यांचं अजून कित्येक कॅबिनेट झाले, हजारे कॅबिनेट झाले, पण अजून त्यांनी हे केलं नाही। आणि जालन्याला आमचे बोराडे साहेब उपोषणाला बसलेत, त्याच्या समर्थनात एसटी आरक्षणाच्या सगळ्या अंमलबजावणीसाठी आज आम्ही या बैठक घेतली समाजाची पूर्णा तालुक्याच्या वतीनं। आणि उद्या निवेदन द्यायचं आहे तहसीलला आणि येणार 24/9/2025 रोजी जालन्याला मोर्चा ठेवलेला आहे एसटी आरक्षण संदर्भात। तर त्या मोर्चाला जाण्यासाठी आव्हान तालुक्यातल्या समाज बांधवांना करण्यासाठी आज आम्ही बैठकीचं आयोजन केलं। या मागणीला महाराष्ट्रातील तमाम धनगर समाज 70 वर्षापासून झगडत आहे। आमचे आजोबा पंजोबा वारले तरी सुद्धा आम्हाला आरक्षण भेटलेलं नाही। यामध्ये थोडं बहुत आमच्या समाजाची जी कुठेतरी कमतरता असेल किंवा समाजाचं नशीब पुढे आजमायचं असेल, यामुळे समाज कुठेतरी पूर्ण टोटल महाराष्ट्रातला एक संघ होण्यासाठी आम्हाला वेळ लागला असेल। ज्या दिवशी आमच्या महाराष्ट्रातला टोटल धनगर समाज एक संघ होईल त्या दिवशी सरकारने सरकारच्या बापाला एसटीचं आरक्षण देणं भाग पाडायला आम्ही भाग पाडू। पुढची दिशा यानंतर आता उद्या आम्ही तहसीलदारला निवेदन देणार आहे। त्याच्यानंतर 24 तारखेला जे आमचे हे बोराडे दीपकराव बोराडे जे बसलेले जालन्याला उपोषणाला, त्याला पाठिंबा देण्यासाठी अख्ख्या महाराष्ट्रातून हजारो लोक येणार आहेत। तरी आपल्या पूर्णा तालुक्यातून कमीत कमी एक 500 गाडी त्याच्या समर्थनामध्ये जालन्याला नेण्याचा आमचा मानस आहे। इथून जर काही नाही झालं तर आम्ही अख्ख्या महाराष्ट्राला सर्व पळ करून सोडू। त्यामुळं कोणी घाबरून जायचं कारण नाही। आपल्याला आता बरेचसे पुरावे भेटलेले आहेत। जरांगे पाटलामुळे ते हैदराबाद गॅजेट लागू करा म्हणाले, त्याचे आम्ही आभार मानायला पाहिजे। त्याने जर हैदराबाद गॅजेट जर लागू केले सरकारनं तर आम्हाला एसटी मध्ये जायला कोणी रोखू शकत नाही।